इंद्राणीचं पसायदान. दिनांक 13 मार्च. नानांची मुत्सद्देगिरी. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक मैत्रेयी मुळावकर. आज नाना फडणवीसांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त एखादा वेगळा उपक्रम घ्यावा असं मला वाटलं आणि मी त्यांची मुलाखत घ्यायचं ठरवलं. त्यांची रीतसर अपॉइंटमेंट घेऊन दौलतीवर पोहोचलो. सुरुवातीला मला अपॉइंटमेंटच मिळेना. मी अपॉइंटमेंट मागतो त्यामुळे फिरंगी तर नाही असा संशय माझ्याबद्दल घेतला गेला. पण मी अपॉइंटमेंटचाच आग्रह धरतो यावरून मी भारतीय आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन असल्याची खात्री झाली माझ्याबद्दल आणि मला अपॉइंटमेंट मिळाली. नानांना बुके देत मी म्हणालो, नमस्कार नाना, आज तुमचा स्मृतिदिन. स्मृतिदिनानिमित्त तुम्हाला. माझं बोलणं मध्येच तोडत खळाळून हसत नाना म्हणाले, हार्दिक शुभेच्छा. तुमचा आजचा स्मृतिदिन चांगला जावो. स्मृतिदिनानंतर तुम्हाला दीर्घायू आरोग्य लाभावो असं म्हणणार होतात की काय? नानांसमोर माझा निभाव लागणार नाही हे माझ्या लक्षात आलं होतं. तरीही माझी बाजू सावरण्यासाठी मी म्हणालो, तसं नाही नाना, माझ्याकडून तशी चूक व्हायला मी काही आजचा राजकारणी नाही. त्यावर खळाळून हसत नाना म्हणाले, अगदी राजकारणी माणसासारखं बोललात. नाना, मी खरोखर राजकारणी नाही, मी म्हणालो. तुम्हाला राजकारण कळत नाही म्हणूनच तर तुम्ही आजचे राजकारणी शोभता. आजच्या राजकारणासाठी आवश्यक असलेला धूर्तपणा तुमच्यात ठासून भरला आहे. नानांनी सुरुवातीलाच मला त्यांच्या डावपेचात पकडल्याचं माझ्या लक्षात आलं. ह्या डावपेचातून स्वतःची सुटका करून त्यांच्याच कलानं घेतलं पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. पण ते लक्षात न आल्यासारखं दाखवत मी म्हणालो, माझ्यातला धूर्तपणा मला नाही कळला. हे बघा, हा धूर्तपणा पण ठरवून करताहात तुम्ही आणि तो स्वतःला कळलाच नाही असं भासवत आहात. माझ्या स्मृतिदिनानिमित्त माझीच मुलाखत घेणं हा धूर्तपणा नाही तर काय? हे चक्क आजकाल राजकारण्यांसारखं झालं. जनतेच्या सर्व समस्यांची जाणीव आपल्याला आहे असं भासवत निवडणूक लढायची आणि निवडून गेल्यावर जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी नुसते दौरे काढायचे. हा धूर्तपणा. आणि हा धूर्तपणा करत असताना नुसतं हसत राहायचं. हे बोलताना नाना हसले नाहीत. त्यावर मी त्यांना विचारलं, आजचे राजकारणी सारखे का हसत असतात हो? नाना म्हणाले, नेमकं काय करावं काय बोलावं हे त्यांना कळलेलं नसतं म्हणून ते हसत असतात. आणि आपण का हसत आहे हे जनतेला कसं कळत नाही याचाही त्यांना आनंद झालेला असतो म्हणूनही ते हसत असतात. आपण मुलाखत घेत आहोत हे भासवण्यासाठी मी त्यांना मध्येच प्रश्न विचारला, नाना, यालाच मुत्सद्देगिरी म्हणतात का हो? नाही, ही मुत्सद्देगिरी मुळीच नाही. मुत्सद्देगिरीचा संबंध धूर्तपणाशी नसतो तर राजकारण चातुर्याशी असतो. राजकारण चातुर्य म्हणजे राजकारणातले डावपेच नाही. राजकारण चातुर्य म्हणजे जनहिताचे निर्णय अचूक आणि तात्काळ घेऊन त्यांची अंमलबजावणी करणं. राजकारण चातुर्य जनतेतही असलं पाहिजे. राजकारणी आपल्या आश्वासनांची नुसती खैरात तर करत नाहीत ना. आपल्याला विनाकारण आधार देत कायमचं निराधार तर करत नाही ना. आपल्याला फुकटचं खायची सवय लावून आपली प्रतिमा तर मारत नाहीत ना. विकासाच्या नावाखाली राजकारण्यांनी आपला देश तर विकायला काढला नाही ना. त्यांच्या डिजिटल पोस्टरमध्ये आपल्याला कैद तर करत नाहीत ना. हे जनतेनं वेळीच ओळखलं पाहिजे. त्याबद्दल त्यांना जाब विचारला पाहिजे. वेळ पडली तर त्यांना परत बोलवलं पाहिजे. राजकारण्यांना मुळीच न घाबरता जनतेनं त्यांचं फाजील कौतुक केलं नाही पाहिजे आणि त्यांचं सत्कार्य असेल तरच त्यांचे सत्कार केले पाहिजेत. त्यांचे दिनविशेष साजरे केले पाहिजेत. माझा बुके परत करत नाना म्हणाले, नानांची मुत्सद्देगिरी मला थोडी थोडी समजली होती. 13 मार्च 1800ला नाना गेले यावर माझा विश्वास बसत नव्हता.